असं कसं होऊ शकतं? साक्षी साक्षी आकाश आकाश अरे बघ रे काय बोलतायत. अरे गौतम विष प्यायलाय. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. काय अगं ताई. साक्षी डोंट वरी आपण लगेच निघू. आई आम्ही निघतो. अरे असं कसं? आम्ही येतो बरोबर. हो हो चला जायला पाहिजे. मग आम्हाला निघावं लागेल ग. हा भाऊजी. नाही नाही तुम्ही जा. हा आणि काय होतं ते आम्हाला कळवा. सुभाष कोण रे गौतम? अरे उमा त्याच्या सुनेचा भाऊ खूप चांगला पोरगा आहे. तुम्ही भेटलात ना त्याला. तुम्ही आशूला बघायला आला होतात ना तेव्हा तो आला होता बघ. तो गौतम. आई ग किती चांगला मुलगा आहे तो. असं कसं केलं त्याने? मामा आपण काय करायचं अशा परिस्थितीत? साखरपुडा कसा करायचा? आपल्याला तिकडे जायलाच पाहिजे. त्या पोराचं काय होतंय काय नाही हे समजल्याशिवाय पुढे कसं जायचं? अहो पण बरोबर आहे वहिनी. घरातला आहे शेवटी आणि ते पण व्याहांच्या घरचं. अशा वेळी नातेवाईकांनी तिथं असायलाच हवं. काही हरकत नाही. आपले महत्वाचे विधी झालेले आहेत. तू निघ सुभाष. अहो अजून अंगठ्या घालून झाल्या नाही आणि तुम्ही त्यांना जायला काय सांगताय? वीणा प्लीज समजून घे. उद्या त्यांना कळलं तर कसं दिसेल ते. सुभाष निघतो. विनायक लवकर निघ. आपण नंतर बोलू. हो असं कसं सोडून जायचं? म्हणजे जे झालं ते वाईटच झालंय पण आपल्या बाईचा साखरपुडा आहे ना तिचा तरी विचार करा. आणि असं अर्ध्यातनं सोडून गेलं तर अपशकुन होईल. आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे.